दत्तघाटावर श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भव्य दिव्य कीर्तन महोत्सव होणार। सकल संत सेवा स्मरण सोहळा खंडाळा फलटण पुरंदर बारामती यांच्या वतीने श्री दत्तघाट पाडेगाव निरा येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भव्य दिव्य कीर्तन महोत्सव तथा श्रीमद भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन मे 15 ते मे 25 पर्यंत राज्यातील कीर्तनकार उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमास भाविकांनी बहुसंख्याने उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन श्रीमद भागवत कथा प्रवक्ते हभप दिलीपजी महाराज झगडे व नवविधा भक्ती कथा प्रवक्ते हभप लक्ष्मण महाराज कोकाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये आवाहन केले। कार्यक्रमास माजी बांधकाम सभापती दत्ता आबा चव्हाण, माणिकराव चोरमले, शंकर तात्या मर्दाने, बाळासाहेब काकडे, मंगेश धमाळ, पुणे सातारा जिल्ह्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे लोणंद, मुख्य संपादक शौकत शेख। मी हरिभक्तीपरायण दिलीप महाराज झगडे, संत शिरोमणी सावता महाराज पालखी सोहळा अध्यक्ष। आपण श्री क्षेत्र दत्तघाट या ठिकाणी विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या 750व्या जयंती उत्सवाच्या वर्षामध्ये, त्याचबरोबर सावता महाराज 775, चोखोबराय 766, नारायण महाराज 375 आदी करून संत महात्म्यांच्या जयंती आणि समाधी उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी श्री क्षेत्र दत्तघाट जे विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या चरण तीर्थानं पवित्र असणारं ठिकाण आणि भगवान दत्तात्रयाच्या कृपाछत्राखाली येणाऱ्या 15 मे ते 25 मे या कालावधीमध्ये एक भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। सदर कार्यक्रमामध्ये सकाळी 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 12:30 भागवत कथा, दुपारी 3:30 ते 5 नवविधा भक्तीचं चिंतन आणि रात्री 6:30 ते 8:30 महाराष्ट्रातील परंपरेचे कीर्तनकार की ज्यांच्या पिढ्यानपिढ्या 300, 400, 500 वर्षापूर्वी 14वे, 12वे, 16वे वंशज या माध्यमातून ज्यांची सेवा आहे असे एकदम वारकरी संप्रदायातली हे सेवानिष्ठ कीर्तनकारांची कीर्तनं आपण या कार्यक्रमामध्ये आयोजित केलेली आहेत। सदर कार्यक्रम हा येणारी पिढी, भावी पिढी सक्षम बनावी आणि यांना संतांच्या विचाराचं संक्रमण या विचारावर व्हावं। सध्या मोबाईलच्या युगामध्ये या मुलांच्या हातातला मोबाईल सुटावा आणि संत महात्म्यांचे 4 वाक्य जर त्यांच्या जीवनामध्ये जर त्याचं इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी झाली तर त्यांचं जीवन बदलू शकतं असा आमचा ठाम दृढ विश्वास आहे। आणि त्याच अनुषंगाने हा कार्यक्रम आपण या पवित्र अशा निरामाईच्या पवित्र कुशीमध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेनं 30 वर्षानंतर या ठिकाणी त्याचं आयोजन करतोय। 30 वर्षापूर्वी या ठिकाणी गुरुवर्य हरिभक्तीपरायण बंडा महाराज करडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम या ठिकाणी केला होता। त्याही वेळेमध्ये हजारो भाविकांनी या कार्यक्रमामध्ये श्रवणामृताचं अवगाहन केलं होतं आणि याही कार्यक्रमामध्ये आम्ही लाखो जण या ठिकाणी केलेले आहे। महिलांच्यासाठी विशेष वेगळी व्यवस्था राहण्याची केलेली आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्रास होऊ नये म्हणून आपण या ठिकाणची राहण्याची व्यवस्था, त्याच्यामध्ये फोगरची व्यवस्था केलेली आहे। सर्व प्रकारचं 20-25 या ठिकाणी सुलभ शौचालयाचं संकुल या ठिकाणी आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अडचणी या ठिकाणी येणार नाही। संपूर्ण परिसरातून 4 तालुक्यातून 140 गावांचा सहभाग या कार्यक्रमामध्ये आहे। प्रत्येकाच्या घरातून या ठिकाणी शिदोरी येणार आहे, प्रसाद येणार आहे आणि हे प्रत्येक कुटुंब या दत्तघाटाशी जोडलेलं आहे। प्रत्येकाची ही सद्भावना आहे की दत्तघाटावर कावळा शिवला पाहिजे आणि म्हणून तो मृत्यू अगोदरच तो एक वेगळा आनंद आहे आणि म्हणून आपण सर्वांना त्या ठिकाणी आमंत्रित करतो आहोत। तो आपल्या माध्यमातून आपण सगळ्यांनी यावं आणि हा श्रवणामृताचा लाभ घ्यावा आणि आपलं जीवन सुजलाम सुफलाम बनवावं आणि पुढच्या पिढीला संत महात्म्यांच्या विचाराची जोड द्यावी यासाठीचा हा छोटासा प्रयत्न आहे। रामकृष्ण। 15 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण आणि भागवत कथा अध्यात्माच्या क्षेत्रात मास्टर असणाऱ्या माणसांच्याकडनं आपल्याला हे सगळं ऐकायला मिळणार आहे। नीरा नदीचा दत्तघाट हे गुरुचरित्रात त्याचा उल्लेख आहे। ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीवरून निघाल्यानंतर दत्तघाटावर त्या पादुकांना स्नान असते आणि नीरा आणि भीमा एकत्रित झाली। पांडुरंगाची तिथं चंद्रभागा होऊन तिथं वाहत असते। अशा या नीरा गावच्या पवित्र ठिकाणी भागवत सप्ताह व्हावा ही संकल्पना दिलीप झगडे महाराज, फरांदे महाराज, तात्या मर्दाने, माणिकराव
चोरमले पाटील या सगळ्यांच्या मनात ही संकल्पना आली की आजूबाजूच्या गावातल्या पाडेगाव, बाळूपाटलाची वाडी, नीरा शिवतक्रार, पिंपरे, निंबूत ह्या सगळ्या गुळूंचे ह्या सगळ्या गावांनी त्यांना साथ द्यायचं ठरवलं आणि त्यांनी आजूबाजूच्या 100-150 गावामध्ये या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा म्हणून कार्यक्रम पत्रिकाचं नियोजन, त्या गाव प्रमुखांच्या भेटी आणि त्यांचं असणारं सहकार्य, मदत, त्यांचा असणारं सहभाग या दृष्टिकोनातून हे सगळी गेले महिना दीड महिना हे कामकाज चाललेलं आहे आणि त्याचं मूर्त स्वरूप आज तुम्हाला मंडपाच्या रूपाने इथं दिसतं आहे. 15 तारखेनंतर माणसांचा ओघ, भाविकांचा ओघ तुम्हाला निश्चितपणाने इथं पाहायला मिळेल आणि या परिसरात या अध्यात्माची मांदियाळी या परिसरातील माणसं निश्चितपणाने घेतील आणि तो घ्यावा अशी या परिसरातील सगळ्याच तरुणापासून ते वयोवृद्धापर्यंत सगळ्यांना विनंती आहे की जीवनाला शांतता मिळायची असेल, स्थिरता मिळायची असेल तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही आणि अध्यात्म हे आत्म्याशी बांधलं गेलेलं आहे. स्थिर ठेवायचं असेल तर या सगळ्या संतांचं मार्गदर्शन आपल्याला अपेक्षित आहे. त्या दृष्टिकोनातून 15 ते 25पर्यंत या परिसरातील सगळे लाभ घेतीलच. तरुणांनी वाढप्याच्या बाबतीत, इतर सहकाराच्या बाबतीत मदती करण्याचं असं ठरवलेलं आहे. त्या बाबतीतच्या गावोगावी मिटिंगा चालवल्या आहेत. झगडे महाराज, फरांदे महाराज, तात्या, मी मनापासून त्यांचा आभार मानतो की ही संकल्पना त्यांनी इथं मांडली, त्यांना सगळ्यांनी सहकार्य केलं आणि आजूबाजूची गावं आम्ही त्यांच्यात सहभाग घेऊन या परिसरातील लोकांना त्याचा लाभ घेण्याबाबतीत निश्चितपणानं मदत करणार आहोत. आता 15 मे ते 25 मे ह्या 11 कालावधीमध्ये या ठिकाणी जो ज्ञानयज्ञ होणार आहे, त्या यज्ञासाठी ह्या परिसरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना निवासाची सोय, लेडी जरी आल्या तर त्यांची निवासाची सोय ह्या कमिटीच्या मार्फत करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आश्रमशाळा आहे, त्या आश्रमशाळेमध्ये महिलांच्या राहण्याची, निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दत्तघाटावर इथं आपले जे मोठे हॉल आहेत त्या हॉलमध्येही निवासाची सोय करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण तंबूची व्यवस्था केलेली आहे. शौचालयासाठी इथं आपल्या इथे 25 युनिटचं शौचालयाचं संकुल आहे. या ठिकाणी शौचालयाची सोय केलेली आहे. जे भाविक भक्त मुक्कामाला येतील त्यांची कुठलीही इथं गैरसोय होणार नाही. ह्या दृष्टीनं ह्या आजूबाजूच्या गावात असणारे परिसरातील जे कार्यकर्ते आहेत ते त्याची दक्षता घेणार आहेत आणि हा सोहळा भव्य दिव्य प्रमाणामध्ये कसा साजरा होईल यासाठी पंचक्रोशीतील सर्वच मंडळ, कार्यकर्ते, ग्रामस्थ हे सर्वजण या ठिकाणी सहभाग घेणार आहेत. त्याचबरोबर अन्नदानासाठीही सर्वजण कसोशीनं प्रयत्न करत आहेत आणि भरपूर प्रमाणात या ठिकाणी कमीत कमी रोज 15,000 लोकांचं अन्नदान या ठिकाणी होणार आहे अशी आम्हाला एक अपेक्षा आहे. तर ह्यामध्ये सर्व भाविक भक्तांना, पंचक्रोशीतील लोकांना की 4ही तालुक्यातील लोकांना या कमिटीच्या वतीनं आवाहन करतो की आपण सर्वांनी ज्ञानदानाबरोबर अन्नदानाचाही लाभ घ्यावा अशी कमिटीच्या वतीनं विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. नेरा येथे पवित्र अशा माऊलीच्या स्नानाच्या ठिकाणी आणि दत्त महाराजांचं अधिष्ठान आहे, म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेशांचं अधिष्ठान आहे अशा पवित्र ठिकाणी आणि बारामती, फलटण, खंडाळा आणि पुरंदर या 4 तालुक्यातून सुद्धा भाविक इथं दशक्रिया विधीसाठी सर्व लोक येतात. त्या ठिकाणी असा एक फरांदे महाराज असतील, झगडे महाराज असतील, मर्दानी तात्या असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील, या सर्वांनी एक मानस गाठून हा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर सकळास येते आहे अधिकार या उक्तीप्रमाणे या 4ही तालुक्यातल्या सर्व भाविक भक्तांनी, तरुणांनी, सर्वांनी, लहान थोरांनी यावं, या कार्यक्रमाचा ज्ञानदानाचा लाभ घ्यावा. आणि 140 गावातून शिदोरे येणार आहेत, त्यापेक्षा जास्त गावातून आल्या तरी आनंदच आहे. तर सर्वांनी आपला खारीचा वाटा इथं येऊन उचलावा असं सर्वांना विनंती करतो. राम मंगलम मंगलम पुंडलिकाक्ष मंगलाय तनुहरे. संपन्न होणारा अधिकशी अधिक बलम अधिक मासाचा औषधी साधू पूजनीय गुरुवर्य वारकरी संप्रदायाच्या आधारी पूजनीय गुरुवर्य बंडा महाराज कराडकर या दोन्हीही गुरुवर्यांच्या खूप आशीर्वादाने हरिभक्तीपरायण भागवताचार्य संपन्न होणारा आपला हा अखंड सप्ताह, त्या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील गुरुवर्य महाराज यांची परंपरा 400 वर्षापूर्वीची पूर्वीपासून
परंपरा सहज होती वडिला सेवा म्हणून पूजितो या देवा, किंवा माझ्या वडिलांची मिरासिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी, या उक्तीनुसार वारकरी संप्रदायाने संपूर्ण जीवन त्यांनी वारकरी संप्रदायाकरता समर्पित केलं. ते पूजनीय गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज माऊली कदम मोठे माऊली यांचं 15 तारखेला चोखोबारायांच्या पुण्यतिथी औचित्य साधून सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये कार्यक्रमाची सुरुवात होत असताना सकाळी सत्रामध्ये कीर्तन होणार आहे. त्यामध्ये संध्याकाळचं कीर्तन आणि भक्तिपरायण ज्ञानाय गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पूजनीय गुरुवर्य सुरेशजी महाराज सूळ यांचं कीर्तन होणार आहेत. दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या सत्रामध्ये हरिभक्तिपरायण दत्तात्रय महाराज फारंदी लिंबूत यांचं सकाळी कीर्तन होणार असून